हालेलुया, प्रेज लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. देवाच्या वचनाप्रमाणे आज जे काही देवाचं वचन आपण ऐकणार आहे ते वचन आहे, विषय आहे की तुम्ही जगाचा प्रकाश आहात. हालेलुया, आमेन. त्या वचना अगोदर जाण्याअगोदर आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 सेनाधीश पिता प्रभू परमेश्वर देव बाप्पा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो आणि तुला गौरव देतो. प्रभू आजच्या दिवसासाठी प्रभू परमेश्वर देव बाप्पा, आम्ही तुझ्या नावाचा धन्यवाद करतो. बायबल सांगतं, येशू म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे आणि जो मला अनुसरतो, माझा स्वीकार करतो, तो अंधारात चालणार नाही, जीवनाचा प्रकाश त्याच्याजवळ राहील. आज खरोखर प्रभू येशू तू जगाचा प्रकाश आहे. आज प्रभू तुला आमच्या जीवनात ज्यावेळेस आम्ही घेतो, बायबल सांगतं की आमच्याद्वारे इतरांपर्यंत तू पोहोचतो आणि म्हणून बायबल सांगतं की तुम्ही देखील जगाचा प्रकाश आहात. आज खरोखर या वचनाद्वारे आम्ही प्रत्येकाला आशीर्वादित कर दे बाप्पा, आणि प्रभू तुझी इच्छा आमच्या जीवनामध्ये पूर्ण कर. येशूच्या नावात प्रार्थना मागतो, आमेन, आमेन. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. यावेळेस परमेश्वराच्या वचनाकडे आपण जाऊया. मत्तेकृ शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 14व वचन. मत्तेकृ शुभवर्तमान 5वा अध्याय आणि 14व वचन. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. हालेलुया. बायबल सांगतं की तुम्ही जगाचा प्रकाश आहात. आज ख्रिस्तामध्ये आपण जगाचे प्रकाश आहोत हे आपण विसरता कामा नये. ज्यावेळेस येशू म्हणतो की मी जगाचा प्रकाश आहे आणि जो कोणी मला अनुसरतो, माझा स्वीकार करतो, तो अंधारात चालणार नाही, जीवनाचा प्रकाश त्याच्याजवळ राहील. आज आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा जर स्वीकार केला आहे तर तो खरा प्रकाश म्हणजे येशू आपल्यामध्ये आलेला आहे आणि त्या प्रकाशाच्या द्वारे आपल्याला चालायचं आहे आणि आपल्याद्वारे इतरांपर्यंत ख्रिस्ताचा प्रकाश आपल्याला पोहोचवायचा आहे. आज आपण आपल्या जीवनामध्ये निरीक्षण करूया की आतापर्यंत आपण ख्रिस्ताचा प्रकाश किती लोकांपर्यंत आणि कुठपर्यंत आपण पसरलेला आहे, कुठपर्यंत आपण ख्रिस्ताचा प्रकाश घेऊन गेलेलो आहे. बायबल सांगतंय की मत्ते 5वा अध्याय 16व्या वचनामध्ये की त्याचप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमचे सत्कर्म पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव केला पाहिजे. आज आपल्यामध्ये जो खरा प्रकाश म्हणजे येशू आहे, त्याच्याद्वारे आज आपले सत्कर्म जे आहे ते इतरांपर्यंत जाऊन त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव केला पाहिजे. हालेलुया. आणि म्हणून हे गोष्ट आपण विसरता कामा नये की ख्रिस्तामध्ये आपण जगामध्ये प्रकाश आहोत. प्रकाश कधी विसता कामा नये. हालेलुया. प्रकाश कधी विसता कामा नये. आज बायबल सांगतं की ज्यावेळेस आपण बायबल सांगतो की जे हे वचन आपल्याला दिलेलं आहे, हा बायबल मधला एक सगळ्यात मोठा मुद्दा आहे की आपण ख्रिस्ताचे प्रकाश आहोत. बायबल सांगते की ज्या वेळेस मत्तेकृ शुभवर्तमान 5वा अध्याय 14व्या येशूमध्ये आपण म्हणतो की तुम्ही जगाचा प्रकाश आहात, आणि ज्यावेळेस येशू देखील म्हणतो की जगाचा प्रकाश मी आहे योहान 8:12 मध्ये, त्यावेळेस आपण ख्रिस्ताला स्वीकारून आपला ख्रिस्ताचा प्रकाश आपण इतरांपर्यंत पोहोचवतो. आणि ज्यावेळेस ख्रिस्ताचा प्रकाश इतरांपर्यंत जातो त्यावेळेस अंधकारामधले लोक प्रकाशामध्ये येतात. हालेलुया. आपल्याद्वारे किती लोक प्रकाशामध्ये आलेले आहे हे आज आपल्या जीवनामध्ये चेक करणं फार गरजेचं आहे. आपल्याद्वारे जो ख्रिस्ताचा प्रकाश आपल्यामध्ये आहे, आपल्याद्वारे इतर किती लोक ख्रिस्ताच्या प्रकाशामध्ये आलेले आहेत, अंधकारामधून, जगातल्या गोष्टीतून, व्यसनातून, जगातल्या घाण व्यभिचारामधून, मोह, वासना, लोभ, जगातल्या मद्यपान गोष्टी, हे सगळ्या गोष्टीमधून आज आपल्याद्वारे किती लोक ख्रिस्ताच्या प्रकाशामध्ये आलेले आहे हे पाहणं फार गरजेचं आहे. आज आपले सत्कृत्य काय आहेत, आपले सत्कर्म काय आहेत,
ते ध्यानात घेऊन देवाच्या वचनाचा जो प्रकाश आज आहे तो प्रकाश इतरांपर्यंत पोहोचू द्या, कारण आपण शेवटच्या दिवसामध्ये आहोत. आपल्यामधला जो प्रकाश आहे त्या प्रकाशाला झाकू देऊ नका. आपल्यामध्ये जो प्रकाश आहे त्याला चार भिंतीच्या आतमध्ये ठेवू नका. तर या शेवटच्या दिवसात तुमच्याद्वारे इतरांपर्यंत प्रकाश पोहोचू द्या, कारण आपण शेवटच्या दिवसामध्ये आहोत. येशू ख्रिस्त लवकर येणार आहे. काही सेकंड मध्ये आपण जगत आहोत. आज तुम्ही जगामध्ये पाहत आहात, भूकंप होत आहेत, अनेक ठिकाणी अत्यंत वाईट परिस्थिती झालेली आहे. आज सैतान अंधकाराची शक्ती जगामध्ये काम करत आहे, पण त्याच्याही पेक्षा ख्रिस्ताचा प्रकाश इतरांपर्यंत, जगाच्या कोपऱ्यापर्यंत ख्रिस्ताचा प्रकाश पोहोचते. पण आज आपण का शांत आहोत? आपल्यामधला प्रकाश का आपण झाकून ठेवलेला आहे? तो प्रकाश इतरांपर्यंत पोहोचवणं फार गरजेचं आहे. बायबल सांगतात जगामध्ये लोकांनी अंधाराची खूप आवड धरलेली आहे. प्रकाशापेक्षा लोकांनी जास्त अंधाराची आवड धरलेली आहे. बायबल सांगतं खरोखर ही गोष्ट सत्य आहे की आज सध्याच्या दिवसामध्ये आज अनेक लोकांना अंधकारामध्ये जगायची सवय झालेली आहे. त्यांचा जो वीक पॉइंट आहे, वीक पॉइंट तो सैतानाने पकडलेला आहे. तो सैतान त्यांच्या वीक पॉइंटद्वारे त्यांच्या जीवनामध्ये तो त्यांना ब्लॅकमेल करतो. सैतानाला तुमचा प्रत्येक वीक पॉइंट माहित आहे, आणि तो वीक पॉइंट सैतानाने दाबला तुम्ही पापामध्ये पडता. तो वीक पॉइंट सैतानाने दाबला तो तुमचं जीवन बर्बाद करून टाकल. म्हणून आज मी तुम्हाला सांगतो, तुमच्या मधला प्रकाश इतरांसमोर पडू द्या. जो आज जर तुमच्या मधला जर प्रकाश बंद असेल, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे उपवास प्रार्थना करा, प्रकाशाला पेटवा आणि आपला प्रकाश इतरांपर्यंत पोहोचू द्या. बायबल सांगतं जर आज आपल्या चांगल्या वागण्यातून, प्रेमातून, आपल्या चांगल्या दयेतून आणि आपल्या स्तुती आराधनाद्वारे, आपल्या महिमेद्वारे आपण आपला प्रकाश इतरांपर्यंत पोहोचवला पाहिजे. या दिवसामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा. बायबल सांगतं की काळोख अंधार जगामध्ये पसरत आहे, परंतु परमेश्वराचं तेज तुझ्यावरती उदय पावत आहे. परमेश्वराचं तेज तुझ्यावरती, अंधकार तुला झाकू शकत नाही. सैतानाचे कोणते हत्या तुझ्यावर चालू शकत नाही. परंतु आज आपण आपले सत्कर्म दाखवून आपण परमेश्वराला आपल्या अंतःकरणात, त्याला आपण जो प्रकाश तो आहे त्या प्रकाशाला आपल्या अंतःकरणात घेऊन आपण इतरांपर्यंत गेलोच पाहिजे. हालेलुया. आणि म्हणून बायबल सांगतं की इफिसकारास पत्र याचा 5वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये की तुम्ही पूर्वी अंधार असे होता, परंतु तुम्ही आता प्रकाश आहात, आणि तुम्ही येशूच्या ठाई प्रकाश आहात. प्रकाशासारखे जीवन जगा. पूर्वी तुम्ही अंधार होता, अंधारामध्ये तुम्ही जीवन जगत होता, परंतु जसं येशू आला आणि त्याने तुम्हाला आणि मला प्रकाशामध्ये नेलेलं आहे. हालेलुया. बायबल सांगतात की तुम्ही पहिले अंधारात होता, नाही का? बायबल सांगतात की काळोखा त्याने तुम्हाला आणि मला काळोखाच्या सत्तेतून काढून त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात म्हणजे प्रकाशामध्ये आणलेलं आहे. म्हणून आपण आता अंधारात नाही, तर आपण आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये, येशूच्या राज्यामध्ये आहोत. हालेलुया. आणि येशूच्या राज्याच्या द्वारे अनेक आत्मे आपल्याला जिंकायचे आहे. येशूच्या राज्याच्या द्वारे आपले सत्कर्म लोकांसमोर असे जाऊ द्यायचे जसं काय देवाच्या सामर्थ्याच्या आणि पवित्र आत्म्याच्या सत्कर्माच्या द्वारे आपण लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आपल्या वागण्यातून, बोलण्यातून, उठण्या बसण्यात ख्रिस्त लोकांपर्यंत गेलं पाहिजे, आणि त्याद्वारे माझ्या म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या आपल्या बापाचा गौरव झाला पाहिजे. हालेलुया. या दिवसामध्ये आपला मधला प्रकाश बंद असेल त्याला चालू करा. चार भिंतीच्या आत आपला प्रकाश असेल त्या प्रकाशाचा काही उपयोग नाही, काहीच उपयोग नाही. आज भरपूर काही गोष्टी तुमच्याकडे वाचण्याच्या असतील, भरपूर तुमच्याकडे ज्ञान असेल, आज अनेक गोष्टी तुम्ही ख्रिस्तामध्ये केल्या असतील, पण जर तुमच्या मधला प्रकाश बंद आहे त्या जीवनाला काही अर्थ नाही. बायबल सांगतं की तुम्ही ख्रिस्ताचा प्रकाश आहात, आणि जसं आपण येशू ख्रिस्ताला स्वीकारतो, जसं ख्रिस्ताचा प्रकाश आपल्यामध्ये येतो, त्यावेळेस त्याने आपल्याला काय सांगितलं की तुम्ही जगाचा प्रकाश आहात. म्हणजे आज जसं आपला तो बाप आणि आपण त्याचे लेकरू आहोत, त्या बापाचा प्रकाश, आपल्या येशूचा प्रकाश आपल्यामध्ये आलेला आहे. तो
प्रकाश आपलं जीवन बदलून टाकणार आहे. कसं? फक्त बोलून नाही, कृतीद्वारे. ज्या वेळेस जक्कईच्या घरामध्ये येशू आल्यानंतर तो म्हणतोय, प्रभू मी कोणाचं काय घेतलं असेल तर मी चौपट परत करतो. ज्या वेळेस त्यांनी कृतीद्वारे, त्याच्या कृतीद्वारे त्यांनी सगळ्या गोष्टी विश्वासाच्याद्वारे, बायबल सांगतात तसं तुम्ही विश्वास ठेवता, कृती देखील केली पाहिजे. जक्कईने कृती केली आणि त्या गोष्टी त्यांनी येशूला दाखवून दिल्या. जर आज आपल्यामध्ये येशूला आपण घेतलेला आहे, येशू आपल्या घरात आपल्या जीवनात आलेला आहे, तर आपण कृतीद्वारे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. आपण फक्त मुखाने सगळ्या गोष्टी करतो, मुखाने बोलतो, कृती कुठे आहे? प्रकाश आपल्यामध्ये आहे, झाकून ठेवलेले चार भिंतीच्या आतमध्ये. फक्त रविवार आलो की प्रकाश बाहेर निघतो, फक्त रविवार आलो की 2 तास प्रकाश दिसल, बस त्याच्यानंतर प्रकाश दिसणार नाही. जगाचे प्रकाश आपल्याला म्हणलेले आहे, येशू ख्रिस्तामध्ये आपण जगाचे प्रकाश आहोत. कुठे प्रकाश? फक्त रविवारी 2 तास फक्त, बस त्याच्यानंतर प्रकाश आपल्याला दिसणार नाही. येशू येऊसपर्यंत युगानुयुग, युगाच्या शेवटपर्यंत आपण जगाचे प्रकाश आहोत हे विसरता कामा नये. ख्रिस्तामध्ये आपण जगाचे प्रकाश शेवटपर्यंत आहात हे विसरता कामा नये. आणि म्हणून आज देवाच्या वचनाद्वारे रोमकरास पत्र 13 अध्याय आणि 12 वचनामध्ये सांगतं की रात्र संपत आहे, दिवस उजळणार आहे, म्हणून आपण अंधकारात केली कृत्य फेकून सोडून प्रकाशाचे हत्यार धारण करूया. आज आपण अंधकारातली कामं सोडून प्रकाशाच्या हत्यार आपण धारण करूया. तुम्ही म्हणता ब्रदर हत्यार काय आहेत ना, मी कशी लढाई करू शकतो? मी तुम्हाला सांगतो, इफिसकारास पत्र 6 अध्याय आणि 11 ते 17 हे वचन ज्यावेळेस तुम्ही वाचता, इफिसकारास पत्र 6 अध्याय 11 ते 17 हे वचन ज्यावेळेस तुम्ही वाचताल त्यावेळेस समजेल तुम्हाला की तो हत्यार काय आहे. ते हत्यार तुम्हाला धारण करायचे आहेत या दिवसामध्ये. हे हत्यार तुम्हाला धारण करायचे आहे. कधी? पहिले, सर्वात पहिले अंधकाराचे कामे सोडून देऊन ख्रिस्ताचे हत्यार, आध्यात्मिक हत्यार तुम्हाला धारण करायचे आहे. त्यानंतर बायबल सांगतं 1 थिस्सलुनिकरास पत्र 5 अध्याय आणि 5 वचनामध्ये, कारण आम्ही सर्व प्रकाशाचे संतान आणि दिवसाचे संतान आहोत, रात्रीचे अंधकाराचे नाही. आम्ही सगळेजण दिवसाचे संतान आहोत आणि प्रकाशाचे संतान आहोत, अंधकाराचे संतान नाही. त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला अंधारातून काढून प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये म्हणजे प्रकाशामध्ये आलेला आहे. आपण अंधारामध्ये नाही, आपण प्रकाशामध्ये आहोत हे विसरता कामा नये. अंधारातल्या गोष्टी सोडून देऊन परमेश्वराच्या प्रकाशामधली गोष्टी आपण धारण करूया. या दिवसामध्ये मी तुम्हाला सांगतो की आपण आपलं जीवन जे आहे ते आपण अशुद्धता पासून, आत्मिक गोष्टीपासून, म्हणजे जे आपलं जीवन आहे ते अशुद्धता, विचार, मन, जगातल्या गोष्टी, सगळ्या गोष्टीपासून आपलं जीवन, आपलं कॅरेक्टर आपण असं ठेवलं पाहिजे की आपल्याला बघून इतरांनी ख्रिस्ताचा गौरव केला पाहिजे. आज अनेक जण जगातल्या गोष्टीमध्ये, अशुद्धता गोष्टीमध्ये, व्यसनामध्ये जीवन जगत असेल, पण मी त्यांना सांगतो आता आपण अंधारात नाहीये. ते गोष्टी, ते कामे जे आहेत ते सोडून द्या. येशू ख्रिस्ताचा खरा प्रकाश धारण करा आणि ह्या दिवसात, शेवटच्या दिवसामध्ये इतरांपर्यंत तुमच्याद्वारे प्रकाश गेला पाहिजे. आज किती लोक त्रासात, बंधनात आहेत. आज आपले शेजारचे देखील बंधनात आहेत, पण आपण त्यांच्यापर्यंत जाऊ शकत नाही. का? आमच्या मधला प्रकाश बंद आहे. आज आमच्या डोळ्यासमोर दिसतंय की अनेक लोक नरकाच्या दारवाजेजवळ आहेत, अंधकारामध्ये आहेत. आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. का? आमच्या मधला प्रकाश बंद आहे. आज अनेक कुटुंबामध्ये वाद आहेत, प्रॉब्लेम आहेत, आम्ही त्यांच्यामध्ये जाऊ शकत नाही. आमच्या मधला प्रकाश बंद आहे. आज अनेक जे आहेत जगामध्ये अशा अनेक लोक आहेत
आपण फक्त एकच गोष्ट धरून बसलो, मी, माझं चर्च, बस. याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरी कोणती गोष्ट करणार नाही. रविवारी चर्चला जाणं आणि येणं, बस. परंतु ती वेळ निघून गेली. शेवटच्या दिवसामध्ये आपण आहोत. ज्या वेळेस आज जर आपल्या मधला ख्रिस्ताचा प्रकाश इतरांपर्यंत जात नाही आणि आपल्या बापाचा गौरव होत नाही, तोपर्यंत तुमचं जीवन, त्या जीवनाला काहीच अर्थ नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, ख्रिस्ती जीवन जगणं खूप कठीण आहे. तुम्हाला असं वाटत असेल ख्रिस्ती जीवन, जे प्रोसेस आपण करतो, जे आपल्या काही गोष्टी चालू आहेत रेग्युलर ख्रिस्ती जीवन, जर आज आपण देवाच्या वचनाला फॉलो करत नाही, जर आज आपण देवाच्या वचनाला फॉलो करत नाही, तर आज आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये रिकामी जीवन जगून काहीच फायदा नाही. म्हणून बायबल मध्ये सांगितलंय, ज्या येशू शास्त्री आणि पुरुषांना म्हणाला की नाही का, तुम्ही लांब लांब या, तुम्ही सगळं काही करतो तुम्ही, पण तुम्ही ते कबरीसारखे आहात. कबरीसारखे तुम्ही आहात. जे कबरीला बाहेरून कलर आहे, बाहेरून ती सुंदर दिसते, सगळं काही व्यवस्थित आहे, तिला कलर मारलेला आहे, तिला सगळं काही मस्त बनवलेलं आहे, पण आत मेलेलं जीवन, ते जीवन नाही. ख्रिस्ती जीवनामध्ये आपलं जीवन जिवंत पाहिजे. जर आपण जिवंत आहोत, ख्रिस्ताचा प्रकाश इथपर्यंत जाईल. येशू म्हणला तुम्ही सगळं काही गोष्टी करता. शास्त्री आणि पुरुषाला येशू म्हणाला, तुम्ही लांब लांब जगे घालता, तुम्ही सगळ्या गोष्टी करता, परंतु तुम्ही ते कबरीसारखे आहात. आज आपण ख्रिस्तामध्ये मेलेलो आहोत का? जर मेलेलो नाही, तर मग आज आपल्याद्वारे प्रकाश का जात नाही? पण ते शेवटच्या दिवसामध्ये आपल्याद्वारे ख्रिस्ताचा प्रकाश इतरांपर्यंत जाऊ द्या, आणि जेणेकरून अनेकाचे जीवन बदलल, लोक अंधारातून प्रकाशात येतील आणि सारोकाई जीवन त्यांना मिळेल, आणि तुम्ही त्या सारोकाई जीवनाचे तुम्ही भागीदार होता. परमेश्वर जीवनाचा मुकुट म्हणजे बक्षीस तुम्हाला देईल. हालेलुया. म्हणून या दिवसामध्ये आपण आपला प्रकाश इतरांसमोर घेऊन जाऊया. आज मी तुमच्यासाठी प्रार्थना करल की आज खरोखर जिवंत परमेश्वर तुमच्या माझा प्रकाश पेटो. जर तुमच्यामध्ये ती तळमळ आहे, तर माझा येशू 100%, 1001% तुमच्यामध्ये तो प्रकाश पेटवल. पण तुमच्यामध्ये ती तळमळ दिसली पाहिजे प्रकाशाची. जर तळमळ नाही ना अंतःकरणात, तर ते काही त्या गोष्टीला काहीच अर्थ नाही. तळमळ पाहिजे. देवाच्या सेवेमध्ये आवेश पाहिजे. देवाच्या सेवेमध्ये आवेश पाहिजे. असं अनेक लोक विश्वासू आहेत, सगळ्या डिग्री त्यांच्याकडे, तळमळ नाही, विजन नाही, प्रार्थना नाही, आध्यात्मिक गोष्टी नाही, प्रकाश आहे पण मग नाही. मग देवाचं आत्मा कसं काय कार्य करल? याचा अर्थ प्रकाश आपल्यामध्ये असं फार गरजेचं आहे. प्रकाश आपल्यामध्ये असं फार गरजेचं आहे. प्रकाश आहे पण त्याला पेटवणं फार गरजेचं आहे. आणि तो पेट्रोल कसा? पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे, उपास आणि प्रार्थनेद्वारे प्रकाश पेटल. आज या वचनाद्वारे तुम्हाला समजल की किती जणांच्या जीवनामध्ये जे विश्वास आहेत, किती लोकांच्या जीवनामध्ये प्रकाश बंद आहे. तुम्हाला समजल ज्यावेळेस देवाचं वचन तुम्ही ऐकताल, त्यावेळेस तुम्हाला समजेल की खरोखर ख्रिस्ताचा प्रकाश आज किती लोकांमध्ये बंद आहे आणि किती लोकांमध्ये चालू आहे. आणि ज्याच्यामध्ये ख्रिस्ताचा प्रकाश आहे ना चालू, तो व्यक्ती कधीच थांबणार नाही. तो रात्रंदिवस प्रभूसाठी पळल. तो रात्रंदिवस त्या लोकांसाठी पळल जे अंधारामध्ये आहेत. तो व्यक्ती रात्रंदिवस पळल देवाचं वचन घेऊन, प्रकाश घेऊन. जे लोक बंधनामध्ये आहेत त्याला कळवळा येईल आपल्या अंतःकरणामध्ये. ज्या व्यक्तीला तो पाहिल व्यसनात, परिस्थितीमध्ये, प्रॉब्लेम मध्ये, त्यावेळेस त्याला कळवळा येईल आपल्या अंतःकरणात. आणि तो देवाचं वचन त्याला सांगेल, त्याच्यासाठी प्रार्थना करल आणि तो त्याला सांगेल की आज खरोखर त्या समाजामध्ये ख्रिस्ताचा प्रकाश पेटलेला आहे, तसं तुझं देखील जीवन येशूच्या प्रकाशामध्ये घेऊन ये आणि बघ येशू तुझा आणि तुझ्या कुटुंबाचं कसं तारण करतो. हालेलुया. आज अनेक लोकांचा, विश्वासू लोक जे आहेत या दिवसामध्ये, अनेक लोकांचा प्रकाश बंद आहे.
आणि म्हणून बायबल सांगतं पहिले ते शेवटला आणि शेवटला ते पहिले. मागून येऊन लोक स्वर्गात जातील बरं का, मागून येऊन लोक स्वर्गात जातील, पण आपण विश्वासू लोक त्या जागेवरती राहू, त्या जागेवरती आपण राहू. कारण बायबल सांगतं, हे मी सांगत नाही, बायबल सांगतं की पहिले ते शेवटला आणि शेवटला ते पहिले. याचा अर्थ काय? मागून येऊन लोक स्वर्गात जातील, पण आपण त्याच जागेवरती राहू. कारण ह्या दिवसामध्ये विश्वासणारे, बायबल सांगतं विश्वासणारे हे दिवसात पडून जातील विश्वासामध्ये. हे सत्य वचन आहे देवाचं. ह्या दिवसात विश्वासणारे पडून जातील आणि जसे ते पडतील ना, तसं अंधकाराचे सैतानाची शक्ती त्यांच्या जीवनामध्ये काम करेल. त्यांचं कुटुंब, त्यांचं जीवन सैतान पूर्णपणे बर्बाद करून टाकेल. पण मी तुम्हाला सांगतो, खरा प्रकाश आला, हालेलुया, तो म्हणजे येशू. त्याला आपल्या अंतःकरणात घ्या. तो आहे अंतःकरणात, तर त्याला पेटवा, प्रकाश पेटवा आणि आपल्याद्वारे इतरांपर्यंत ख्रिस्ताचा प्रकाश जाऊ द्या. कारण तो म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो, माझा स्वीकार करतो, तो अंधारात चालणार नाही, जीवनाचा प्रकाश त्याच्याजवळ राहील. आज तुम्ही म्हणताल की मी येशूचा स्वीकार केलाय, मग मला दाखवा कुठे जीवनाचा प्रकाश. जीवनाचा प्रकाश कुठे आहे? या दिवसामध्ये आपल्याद्वारे ख्रिस्ताचा प्रकाश इतरांपर्यंत जाऊ द्या, जेणेकरून जे लोक आपल्याकडे पाहतील, आपल्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव झाला पाहिजे. हालेलुया. देवा वचनाद्वारे तुम्हाला मला आशीर्वादित करो. प्रार्थना करू. पवित्र 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 जिवंत परमेश्वर दे बाप्पा, तू म्हणतो की मी जगाचा प्रकाश आहे आणि जो मला अनुसरतो, माझा स्वीकार करतो, तो अंधारात चालणार नाही, जीवनाचा प्रकाश त्याच्याजवळ राहील. आज जिवंत परमेश्वर दे बाप्पा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो की तू आज आम्हाला जगाचा प्रकाश केलेला आहे. पण जर आज आमच्या मधला प्रकाश बंद असेल, तर तो प्रकाश पेटवण्यासाठी उपवास, प्रार्थना, पवित्र आत्म्याची कृपा सामर्थ्याच्याद्वारे आम्हाला कृपा दे, जेणेकरून आम्ही त्या प्रकाशामध्ये चालू आणि आमच्याकडे बघून इतर लोकांनी ख्रिस्ताचा गौरव केला पाहिजे, असं तो आमचं जीवन कर. परमेश्वर दे बाप्पा, आम्ही प्रत्येकाचे जीवन आमच्या हातामध्ये समर्पित करतो. या शेवटच्या दिवसामध्ये ख्रिस्ताचा खरा प्रकाश इतरांपर्यंत जाऊ देण्यासाठी प्रभू आमचे आध्यात्मिक डोळे उघड. प्रभू आमचं अंतःकरणातले सगळे काही, प्रभू परमेश्वर आमच्या अंतःकरणात उघड आणि आमच्या मधला प्रकाश इतरांपर्यंत जाऊ दे. आज प्रभू आमच्याद्वारे आम्ही तुला गौरव देतो की आम्ही अंधारातले कर्म सोडून आम्ही जिवंत परमेश्वराचे सत्कृत्य आम्ही केले पाहिजे आणि त्याद्वारे तुझा तुझ्या नावाचा गौरव झालं पाहिजे. प्रभू येशू, आम्ही सगळा गौरव तुला देतो आणि आमचं जीवन तुझ्या हातामध्ये समर्पित करू. येशूच्या नावात प्रार्थना मागतो. आमेन. 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 हालेलुया. प्रेज लॉर्ड.